नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। अल्पवयीन मुलीची विक्री करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद। हर्सुल पोलिसांची धडक कारवाई, 10 आरोपी अटकेत। प्रतिनिधी भगवान आचारी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नाशिक। नमस्कार प्रेक्षक हो, नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ऑपरेशन शोध 4ला एक खूप मोठं यश मिळालं आहे। हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका 16 वर्षांच्या आई नसलेल्या आदिवासी मुलीचं अपहरण करून तिची चक्क 2 लाख रुपयांना विक्री करणाऱ्या आणि बालविवाह लावून देणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी तब्बल 10 संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या संकल्पनेतून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शोध 4 राबवले जात आहे। या अंतर्गत हर्सुल पोलीस हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली। मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास चक्र फिरवली। मुलीचा शोध घेत असतानाच पोलिसांच्या हाती या आंतरजिल्हा टोळीचा छडा लागला। पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपींनी तिला नवीन मोबाईल फोन, कपडे आणि लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातल्या कवठे मलकापूर गावात आरोपी तुषार पचपिंड याच्याशी तिचा बालविवाह लावून देण्यात आला। धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचा सौदा करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या दलालांना तब्बल 2 लाख रुपयांची दलाली देण्यात आली होती। ही रक्कम रोख आणि फोन पेद्वारे ट्रान्सफर करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी तुषार पचपिंड, संदीप पचपिंड, सुरेश फसाळे, कमल फसाळे, सीता बेंडकोळी, ठकुबाई माळेकर, धर्मा फसाळे, सोन्याबापू पाटोळे, विशाल परचंडे आणि महादेव नाईकवाडे अशा एकूण 10 जणांना अटक केली आहे। मुलीला लपवून ठेवण्यास मदत करणाऱ्यांचाही यात समावेश आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला एम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सुल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांचे कौतुक होत आहे, तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाबे दणाणले आहेत। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करत आहेत। नमस्कार, नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती। या मोहिमेच्या अंतर्गत हर्सुल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती। या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे। सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात मिळून आलेली आहे। तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या अशा लक्षात आले तर सदर मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून, लग्नाचा आमिष दाखवून ची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती। सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत। अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, त्यांच्यावर अधिक तपास करीत आहोत। त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आलेली आहे का याबाबत तपास करीत आहोत। सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी स्वतः API बोरसे पोलिस या गुन्ह्याचा तपास मी करीत आहे। धन्यवाद। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।